नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, वेळ आणि पैसा हे मौल्यवान वस्तू आहेत, मौल्यवान गोष्टी आहेत। मित्रांनो, ह्याचा योग्य वापर केला तर आपलं जीवन अगदी सुखी आणि समृद्ध बनतं आणि चिंतामुक्त बनतं। मित्रांनो, वेळ हे आपण पैशाने घेऊ शकत नाही आणि आपल्याला किती बॅलन्स राहिलेली हे सांगता पण येत नाही। त्यासाठी वेळ जपून वापरा आणि चांगले लोक जे असतात, चांगले म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलं आणि पैसा घेतला अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहा, म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला फायदाच होईल आणि आपल्याला त्यांच्या गोष्टी बघून आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात किंवा आपलं जीवन समृद्ध बनतं। मित्रांनो, ज्या व्यक्तीने खूप मेहनत केली आहे आणि पैसे कमवलेत योग्य मार्गाने किंवा त्यांना ज्ञान आहे, अशा व्यक्तीच्या टचमध्ये संपर्कात राहायला पाहिजे, म्हणजे आपल्या चुका दुरुस्त होतील आणि आपल्या चुकाची जाणीव पण होईल। मित्रांनो, वेळ वाढवता येत नाही आणि पैसे गेलेले, खर्च झालेली परत मिळवता येत नाही। त्यासाठी ह्या दोन गोष्टी मौल्यवान आहेत, त्याचा जपून वापर करा। आणि दुसरी गोष्ट, विचार आणि कर्म, चांगले विचार सतत आले पाहिजेत आणि चांगले वाईट विचार मन करत असतं, परंतु चांगल्या विचाराला आपण पुढे त्याचं फॉरवर्ड केलं पाहिजे किंवा अनुकरण केलं पाहिजे आणि चुकीच्या विचाराला आपण तिथंच ब्रेक लावलं पाहिजेत। असं बऱ्याच व्यक्तींना जमत नाही, त्याच्यामुळे कर्म वाईट झाल्यानंतर पश्चाताप होतो किंवा बऱ्याच व्यक्तीला नुकसान होतं आणि नंतर त्यांना कळतं। परंतु मित्रांनो, अगोदर कळणं गरजेचं आहे, कारण एखादी चूक होण्याच्या अगोदर आपण जर दुरुस्त केली किंवा ती चूक आपण केलीच नाही तर आपल्याला फायदा होतो। बऱ्याच वेळा आता पैसे लोक कमवतात आणि संपवतात, नंतर त्यांना पश्चाताप होतो की पैशाची बचत केली असती तर। मित्रांनो, वेळ ही कुणासाठी थांबत नाही। वेळेच्या अगोदर चांगले विचार मनात येणं आणि ते टिकवणं आणि सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये। जसं आपण सातत्याने जेवण करतो म्हणून आपण जिवंत आहे का नाही, सातत्य पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे। कंटिन्युटी नसेल तर त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही। तसं आपण रोज पैसे कमवतो परंतु आपण बचत करत नाही आणि केली तर जिथे की कसलीच गॅरंटी नाही अशा चुकीच्या ठिकाणी ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला पैसे ठेवूनसुद्धा वेळेला आपल्या कामाला येत नाहीत। आता प्रॉपर्टी, रिअल इस्टेट, सोनं चांदी, जमीन, घर, जागा ह्या गोष्टी वाईट नाहीत, परंतु आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपल्याला त्याचा वापर करता येत नाही किंवा योग्य मोबदला मिळत नाही। समजा घर असेल, जमीन असेल, सोनं चांदी, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड, हे आपल्याला त्याच्यातनं पैसे आपल्या गरजेनुसार मिळत नाहीत, लिक्विडिटी नाही। LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे। 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि पैसे वाढत असतात। मित्रांनो, पैसे काढल्यावर वाढतात असं कुठंच प्लॅनिंग नाही जगामध्ये, कारण तुम्ही पैसे भरायचा एक पिरियड आहे 15 वर्ष, त्याच्यानंतर तुम्ही पैसे दरवर्षी आयुष्यभर पैसे काढता आणि पैसे वाढत असतात, असं कुठंच होऊ शकत नाही, डबल बेनिफिट। आणि ह्याच्यामध्ये 8% व्याज आहे, बँकेमध्ये 2 ते 3% इंटरेस्ट आहे, आपण 8% देतो सेव्हिंगला, सेव्हिंग करतो आहे आपण। 8% व्याज, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, 15 वर्षानंतर आयुष्यभर पैसे मिळतात आणि भरलेले पैसे वाढतात। मित्रांनो, आपण काम पण आयुष्यभर करू शकत नाही आणि आयुष्य किती उरलं हे कोणालाही सांगता येत नाही। आपल्याला जर आयुष्यभर सपोर्ट पाहिजे असेल, पैशाचा आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर हा लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आपण घ्या, आपल्या हितासाठी खूप आवश्यक आहे। कारण चांगल्या विचारामधनं आणि चांगल्या कर्मामधनं चांगलंच होतं हे आपण पेपरवर लिहून देतो, गॅरंटेड। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये खर्च गॅरंटेड असतो परंतु इन्कम गॅरंटेड नसतो। आपण जे रोज पैसे कमवतो त्याच्यामधनं आपण खर्च करतो किंवा आपल्याला कमी पडले तर आपण कर्ज काढतो आणि कर्ज पण सहजासहजी मिळत नाही। त्यासाठी आपण जर बचत केली तर पैसे वाढतात आणि आपल्याला वेळोवेळी त्याचा सपोर्ट होतो। मित्रांनो, म्हणून चांगले विचार आणि चांगलं कर्म हे माणसाला नक्की चांगला माणूस बनवतं, हे सगळ्यांना माहिती आहे। माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो, प्रॅक्टिकल रोज चांगल्या गोष्टी करण्याची गरज आहे। आपण रोज जेवण करतो का नाही जिवंत राहण्यासाठी, तसंच आहे। चांगल्या गोष्टी तर कंटिन्यू केल्या तर त्याचा फायदा नक्की मिळतो आणि आपल्या बघून बऱ्याच व्यक्तीचं कल्याण होतं। मित्रांनो, नेहमी आपला फायदा आणि सगळ्याचा फायदा करायचा असेल तर चांगले विचार आणि चांगलं कर्म केलं पाहिजे। कर्मामध्ये कधी पण आपण गोलमाल नाही केला पाहिजे। बऱ्याच व्यक्ती खोट्या गोष्टीला पण चांगलं म्हणून करत असतात, हे चुकीचं आहे। आपल्याला समजत नसेल तर आपण रस्ता कुणाला तर विचारतो का नाही रोडवरून चालताना, तसं चांगल्या व्यक्तीकडनंच चांगलं शिकायला मिळतं, त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे। बरेच लोक चांगल्या व्यक्तीला टाळाटाळ करतात आणि
त्यांचं कळत नकळत नुकसान होतं आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतं. वेळ ही फार महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी पैसा आणि वेळ मौल्यवान आहे. त्याची किंमत वेळ निघून गेल्यावर कधी करू नये आणि वेळेच्या अगोदर पैसा आणि वेळ याचा जर आपण योग्य वापर केला तर नक्की चांगले दिवस येतात. आम्ही पेपरवर लिहून देतो. LIC ऑफ इंडियाची भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. तो लवकर घ्या, बंद होणार आहे. कारण 8% व्याज देणं सेविंगला कुणालाही परवडणार नाही. आणि बोनस देतो आणि दरवर्षी इन्शुरन्स वाढतो. टर्म इन्शुरन्सला पण 80च्या नंतर इन्शुरन्स राहत नाही, परंतु ह्या प्लॅनमध्ये आपल्याला आयुष्यभर इन्शुरन्स वाढत असतं पैसे न भरता. कुठलाही प्लॅन असा नाही की दरवर्षी रिस्क कव्हरेज वाढणारा. माणसाचं आयुष्य वाढत चाललं आहे म्हणजे रिस्क वाढत चालली आहे. तरी आपण इन्शुरन्स न प्रीमियम भरता वाढवून देतो आणि दरवर्षी पैसे देतो आणि भरलेले पैसे पण वाढत असतात. त्यासाठी लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन घेण्याची सुवर्ण संधी सोडू नका. आज आता ताबडतोब फोन करा, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन. आपल्याला आयुष्यभर काम पण मिळत नाही, मिळालं तर आपण काम करू शकत नाही उतारवायमध्ये. ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, परंतु मित्रांनो चांगल्या गोष्टी कधी सोडू नका. त्याच्यात आपला फायदा असतो. त्रास जरी झाला तरी चालेल. चांगलं कार्य करताना नेहमी त्रास होतो, ते घ्यायची तयारी पाहिजे. आज 99% लोकांना त्रास नको आहे आणि प्रॉफिट तर पाहिजे, असं होत नाही. बचत करायची म्हणल्यानंतर थोडी गैरसोय तर होणारच असते, परंतु टाळाटाळ केली जाते मित्रांनो. टाळाटाळ केली तर तुमचंच नुकसान आहे. फक्त वेळ आलेली नाही, वेळ आल्यानंतर कळून उपयोग होत नाही. समय आणि समज अशा दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. वेळेतच समज आली पाहिजे. बऱ्याच व्यक्तीचं असं होतं, समज नसते आणि समय पण निघून जातो. वेळ निघून गेल्यानंतर त्यांना समज येते की महत्त्व कळतं त्याचं, परंतु उपयोग होत नाही. कारण वेळ निघून जाण्याच्या अगोदर आपल्याला समजलं पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. तर नेहमी बचत करा. आपल्यासाठी आपलं जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल आणि आपल्याला पैशाचा प्रश्न सुटेल. ओके, थँक्यू.